आज आपल्याकडे जे सरकारी दवाखाने तिथं कुठलीही सुविधा नाही, सार्वजनिक शौचालय नाही शहरांमध्ये, माणसांसाठी शौचालय नाही, या सगळ्या गोष्टीची उणीव आहे आणि या गोष्टी सुधारल्या पाहिजे हे आम्हाला वाटतं। आणि त्याच पद्धतीने असे जर माणसं जर सरकार यांनी जर बनवलं तर मी सांगतो सर्वसामान्य शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील आपले जे, तर त्याचं आम्ही कौतुक करतो। पण ते तसंच पद्धतीचा शेतकऱ्यांसाठी एक 90 अब्ज रुपयाचा काहीतरी प्लॅन जर आणला तर तुम्हाला सांगतो बाहेरच्या देशातून रिसर्च करण्यासाठी महाराष्ट्रात बाहेरच्या देशातले लोक येतील की इथले शेतकरी बघायसाठी। जसं आज आपल्या इथं शेतकऱ्यांचे जर जे चांगले सधन शेतकरी आहे ज्यांनी चांगलं पेरलेलं असेल तर त्यांना आपण सरकारतर्फे बाहेरच्या देशात शेती पाहणीसाठी नेता तर तिथले लोक आपल्या इथं रिसर्च करायला येतील। म्हणजे पैशावाल्या शेतकऱ्यांना बाहेरच्या देशात नेलं जातं आणि इथं सर्वसामान्य शेतकऱ्यांना एखादा कागदही नसतो, पॉम्पलेट नसतो, ब्राउशर नसतं की बाबा कशा पद्धतीने शेती पेरली पाहिजे, काय लावलं पाहिजे याचा अभ्यास नाही। म्हणजे एखादा कृषी मंत्री असा पाहिजे, एखादा कृषी भूषण झालेला किंवा त्याने त्या ऍग्रिकल्चर मध्ये चांगली डिग्री केली पाहिजे। या ठिकाणी ज्या ज्या सेक्टरमध्ये गृहमंत्री पाहिजे, एखादा चांगला IPS ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, वकील असे लोक पाहिजे, कायदे तज्ञ पाहिजे, वकील पाहिजे। म्हणजे असा आपल्या इथं महाराष्ट्रात व्हायला पाहिजे। आणि आज बघितलं आपण मनोज जरांगे पाटील यांनी जो 11 महिन्यापासून लढा उभारला, आज कोट्यवधी रुपये त्यांना देऊन मॅनेज करता येऊ शकत होतं, पण त्या व्यक्तीने 1 रुपयालाही शिवलं नाही आणि इमानदारी काय असती ती दाखवून दिलेली आहे। आणि त्याच पद्धतीने असे जर माणसं जर सरकार यांनी जर बनवलं तर मी सांगतो सर्वसामान्य शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील। आपल्याकडे आज आपण बघितलं की ह्या ज्या योजनेमध्ये आपण पैसे देतात तशा पद्धतीचं जर इंग्लिश स्कूल वाले शिक्षण त्याच्यापेक्षा भारी शिक्षण आपण देऊ शकतो। कारण तुम्ही जेव्हा शिक्षक निवडता BA BPED त्याचे इंटरव्ह्यू वगैरे घेऊन क्लास म्हणजे एकदम हाय क्लास तुम्ही शिक्षक निवडता, तशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश स्कूल ज्या हायटेक बनवायला पाहिजे त्या हायटेक बनवण्याचं काम झालं पाहिजे। कारण सरकारकडे एवढा निधी आहे ना, आज 90 अब्ज रुपये देतो, तर शाळा पण आपल्या तशा झाल्या पाहिजे। इंग्लिश स्कूल पेक्षा भारी हे इंग्लिश स्कूल आपल्या इथं महाराष्ट्रात झाल्या पाहिजे असं मला वाटतं। आज आपल्याकडे जे सरकारी दवाखाने तिथं कुठलीही सुविधा नाही, गोरगरीब जनता आज मराठवाड्यातून घाटी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगरला आल्या जातं, तिथं सुविधाचा अभाव आहे। म्हणजे सार्वजनिक व्यवस्थाने आज माता भगिनी जर मार्केटमध्ये गेल्या, बाहेर जर गेल्या तर सार्वजनिक शौचालय नाही शहरांमध्ये, माणसांसाठी शौचालय नाही। मग आपण करतो काय असं? तुम्ही जर बाहेरच्या देशात यांना सगळ्या या मंत्र्याला घेऊन बाहेरच्या देशात गेलं पाहिजे। स्मोकिंग झोन त्या ठिकाणी असतात, म्हणजे याच ठिकाणी उभं राहून स्मोकिंग करा, दुसरीकडे तुम्हाला करता येणार नाही तर दंड होईल। थुंकण्यासाठी जागा दिलेल्या त्याच ठिकाणी थुंकायचं। आपल्या इथं या सगळ्या गोष्टीची उणीव आहे आणि या गोष्टी सुधारल्या पाहिजे हे आम्हाला वाटतं आणि यासाठीच आम्ही लढणार आहे।